तनिषच्या बर्थडे केकला मी फायनल डेकोरेट करतच होते. इतक्यात माझं पिल्लू स्कूलवरून घरी आलं. त्याच्या मित्राने त्याला दिलेले छोटे-छोटे गिफ्ट्स तो मला खूप प्रेमाने काढून दाखवत होता. खरं सांगू का, हे गिफ्ट्स कधी दिसायला छोटे असतीलही, पण त्यामागच्या भावना कधी खरंच खूप मोठ्या आहेत त्याच्यासाठी. आम्ही त्याला कदाचित महागडी कार्डगाडी घेऊन दिलो तरी ना, त्याच्या मित्राने प्रेमाने दिलेल्या या छोट्या भेटवस्तूची सर कशालाच येणार नाही. हे निष्पाप प्रेम आणि या छोट्या आठवणीच तर त्याच्या लहानपणाच्या सगळ्यात मौल्यवान गोष्टी आहेत. चला, बर्थडेची तयारी झाली. पिल्लूचं औक्षण वगैरे केलं मी. तनिषनं आपल्यासाठी एक विश मागितली. जसजशी मुलं मोठी होतात ना, बर्थडे त्याला मोठ्याने करायला आवडत नाही. म्हणून मी त्याच्यासाठी बर्थडे खूप सिंपलच ठेवलाय घरी. जास्त लोकांना न बोलवता. बापरे! किती गोडवा म्हणायचा दोघा भाऊमध्ये. डिली कुठं जातो काय माहीत हा गोडवा. तनिषने आपल्या बेस्ट फ्रेंडला आणि त्याच्याकडे लाडक्या दीदीनं स्वतःहून इन्व्हाईट केलेलं बर्थडेला. मला असं वाटतं, की आपल्या आनंदामध्ये आनंदी राहणारी 4 माणसं सोबत राहिली ना, तो दिवस आपल्यासाठी खूप छान असतो.